नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण 13वा भाग बघणार आहोत. रात्र बरीच झाली होती. रमण स्वतःही झोपत नव्हता आणि तिलाही झोपू देत नव्हता. तिचे डोळे आपोआप झाकत होते, पण तो पुन्हा तिच्यासोबत चाळे करायचा. आज त्याचं काही केल्या मन भरतच नव्हतं. ती म्हणाली, अहो झोपा की आता. अगं झोप उडाली आहे माझी तुला पाहून. मला काय आजच पाहताय का? रोजच तर बघता की. रोज तर बघतोच ग, पण आज तुझी नशात चढली आहे बघ मला. खरंच आज खूप जंगी कार्यक्रम झाला नाही ईश. आता पुरे झाला हा चावटपणा. मला झोप येत नाही. आज झोपायचं नसतं का? उपास सोडल्यानंतर जागरण गोंधळ घालायचा असतो आणि रात्रभर जागरण करायचं असतं. माहीत नाही का तुला? ती मादक स्वरात लाडात येऊन म्हणाली, झालं एवढं जागरण पुरे. आता काय घालायचा तो गोंधळ तुम्ही एकटेच घाला, मी झोपते. असं म्हणून तिने अंगावर पांघरून घेतलं. सोनू राणी, जागरण एकटा करू शकतो, पण गोंधळ तुझ्याशिवाय एकटा कसा घालू? असं म्हणून त्याने तिच्या अंगावरचं पांघरून खेचून फेकून दिलं. काय ओ, थंडी वाजते मला, द्या ना पांघरून. झालं एवढं पुरेसं नाही का? नाही, मला अजून भूक लागली आहे. तुमची भूक कधी संपणार आहे की नाही? तुझ्यासारखी बायको असताना झोप कशी येईल ग? मनच भारत नाही माझं. आणि त्यात हे आजचं सरप्राईज मला खूप आवडलं आहे. मला आता रोजच असं सरप्राईज पाहिजे. तो तिच्या बोटात बोटं अडकवत म्हणाला, तुम्ही मला असं छळणार असाल तर अजिबात इथून पुढे असं सरप्राईज मिळणार नाही, समजलं? काय म्हणालीस? हो नाही मिळणार. हो म्हण नाही. हो म्हण, नाहीतर काय कराल? आणि त्याने तिच्या कमऱ्यात हात घालून दोन्ही हातांनी गुदगुल्या करू लागला. ती खूप खूप हसत होती. बास बास म्हणत होती. नको बास, मग देशील का नाही सांग. मग ती म्हणाली हो, आणि त्याने गुदगुल्या थांबविल्या. अहो प्लीज, झोप आली आहे खूप, द्या ना पांघरून. मग त्यानेच तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, आता थंडी पळून जाईल बघ. तिने रागाने त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याने पाठीमागून चाळे सुरूच होते. किती चावटपणा हा. जेवढ्यात तेवढं समाधान माना की रमणराव. निदान पोट भरलं तरी पाहिजे ना सोनू राणी समाधान मानायला. पोट नाही भरलं तर सारखं सारखं रसगुल्ल्यावर जाणारच की. जा तिकडे, मी नाही आता. मी तुझ्या आईबाबांकडे तुझी तक्रार करेन हा. काय म्हणून तक्रार कराल माझी? हेच की तुमची मुलगी मला पोटभर जेवण पण देत नाही. सांगा जा आईलाच, काय अख्ख्या जगाला ओरडून सांगा. आणि तिने पुन्हा तोंड फिरवलं. त्याने तिच्या उघड्या पाठीवर अलगद बोटे फिरायला सुरुवात केली. तीही उत्तेजित होत होती. हळूहळू. तुम्ही नाहीच का ऐकणार? अजिबात नाही. हो बाजूला, झोपते मी. मग तू झोप ना, मी कुठं नाही म्हटलं. मला माझं काम करू दे की. आणि तो तिच्या कानाला हळूच चावला आणि पुन्हा डीप डीप किस करू लागला. तिला घट्ट घट्ट मिठी मारली होती त्यानं. आज खूपच टेस्टी लागते आहेस तू, असं तिच्या कानात हळूच म्हणाला. आणि त्याच्या स्पर्शाने आणि शब्दांच्या जादूने तीही पुन्हा मोहरली आणि पुन्हा एकदा प्रेमाचा बहर फुलून आला. दोघेही पुन्हा प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजून गेले. मनात एखादी इच्छा आली आणि ती पूर्ण नाही केली तर मग तो रमण कसला? त्यानं पुन्हा एकदा त्याची इच्छा पूर्ण केली आणि दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झोपले. सकाळी खूप उशिरा दोघेही उठले. किती त्रास दिलास ग रात्री तू. डोळे बघ माझे जागरणाने कसे सुजलेत. आता कोणी विचारलं तर काय सांगू मी? ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, रात्री जागरण? गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता असंच सांगा. आणि तोही खूप हसायला लागला. जून महिना सुरू झाला होता. पावसाला सुरुवात झाली होती. सोनाली आणि रमण मुंबईला जाणार होते. यावेळी त्याला जरा जास्त मुंबईत मुक्काम करावा लागणार आहे. त्यानं तिला सोबत घेतलं होतं. सोनू, झालं का तुझं सगळं आवरून? किती वेळ लावतेस हो? झालंच 5 मिनिट. हे मी 5 मिनिट गेल्या 1.5 तासापासून ऐकतोय. फक्त 5 मिनिटं. पण तुझं काय होतच नाही तरी. बरं स्वतःची गाडी आहे म्हणून, नाहीतर तुला एकही बस सापडली नसती. होय,
स्वतःची गाडी आहे ना म्हणूनच काळजी नाही, आणि इतके दिवस जाणार म्हटल्यावर नीटनेटकं घर ठेवायला नको का? तिचा पायच निघत नव्हता घरातून. सारखं हॉलमधून किचन, किचनमधून गॅलरी, गॅलरीतून बेडरूममध्ये असंच तिचं चाललं होतं. सोनू आता लवकर कर हा, नाहीतर उशीर होईल आणि मग पाऊस येतो. दुपारनंतर रमण बॅग गाडीत ठेवून तिला हॉर्न देत होता. झालंच हा आले असं म्हणून ती कुलूप लावत होती. कुलूप लावून झालं आणि तरीही या झाडाकडे बघ, तुळशीच्या पाया पड, असाच तिचं चाललं होतं. रमण तिला पाहून म्हणाला, सोनू आता येतेस ना ग, की जाऊ मी एकटाच? बरं झालं असतं गेलो असतो एकटाच, माझं काम तरी झालं असतं पटपट. ही ढकल स्टार्टर गाडी काही पटकन आवरत नाही. आणि तिचं झालं आहे असं समजून तो गाडीतून उतरला. तिला मिठीत उचलली आणि आणून गाडीत बसवली. ती हसायला लागली. काय हो, कोण ढकल स्टार्टर हा? मी का तू? नाही तर आणखीन कोण? किती उशीर लावतेस? माझी नियोजित काम मग होणार नाहीत हां. झालं चला. आज तिने तो ड्रेस घातला होता, त्यानं मुंबईवरून आणलेला, लेव्हेंडर कलरचं. खूप सुंदर दिसत होती ती. आता ती जवळ आली आणि त्याच्या शेजारी बसली. तिच्या सेंटच्या सुगंधाने वातावरण कसं रोमॅन्टिक करून टाकलं त्याने गाडी सुरू केली. मग काही वेळाने म्हणाला, सोनू हा काय, माझ्या गाडीचं भाडं म्हणजे एक होऊन जाऊ दे. इश्श, गुपचूप गाडी चालवा. काय ग सोनू, एकच फक्त. अहो आपण रस्त्यावर आहे. तुमचा फाजीलपणा कुठेही सुरू होतं, आता त्यात काय फाजील? मग काय, लोक काय म्हणतील? लोकांचा इथे काय संबंध? माझ्यासाठी फक्त एक प्लीज प्लीज. किती हट्ट करता हो तुम्ही, मग कर ना माझा हट्ट पूर्ण. ती लाजत लाजत इकडे तिकडे बघतच त्याच्या थोडी जवळ सरकली आणि त्याच्या गालावर किस करणार इतक्यात तो म्हणाला, ए चावट, अगं काय करतेस? तुम्हीच एक किस पाहिजे म्हणालात ना. तुमच्या मगाचपासून फक्त एक चाललं होतं ना. आणि तो खूप हसायला लागला. काय ग वेडाबाई, अगं मी एक गाणं म्हण असं म्हणत होतो. आणि ती लाजून लाल झाली. इश्य, मला वाटलं. काय वाटलं हं? आता कोण फाजीलपणा करतंय हा? असं म्हणून तो तिला चिडवायला लागला. चोराच्या मनात चांदणं म्हणतात हेच गप्प बसा. म्हण की एक गाणं. तिला अशी लॉंग ड्राईव्हला नेऊन तो तिला गाणं म्हणायला सांगायचा. तिच्या आवाजातलं गाणं त्याला खूप खूप आवडायचं. आणि आज तर त्यांच्या सोबतीने प्रवास खूप जास्त होता. आयुष्यभर ते दोघे एकत्र सोबतीने जीवनाचा प्रवास तर करणारच होते, पण हा प्रवास खूप स्पेशल होता दोघांसाठी. म्हण की एक गाणं. काय हो तुम्ही पण, असं म्हटलं की गाणं म्हणायला. मी काय रेडिओ आहे की गाण्याची कॅसेट? बटन दाबले आणि लागलं गाणं. तो आता गालातल्या गालात हसत होता. तू खरोखर रेडिओ स्टेशन तर नक्कीच आहेस. सारखी किरकिर करत असते माझ्या मागे. हो का? मी खरखर स्टेशन काय? ठीक आहे, आता म्हणतच नाही गाणं. जा. ती गाल फुगवून बसली, अगदी लहान मुलासारखी. क्यूट दिसत होती ती. रमण म्हणाला, सॉरी, आता नाही चेष्टा करत. म्हणा गाणं आता. नाही म्हणणार मग गाडी हलणार नाही. आणि त्यानं ब्रेक मारला आणि म्हणाला, होऊ दे उशीर. मला काय व्हायचं ते नुकसान होऊ दे. मला काय करायचं आहे? मी तरी कोणासाठी एवढी दगदग करतोय काय माहीत. आणि तोही गाल फुगवून बसला. तो तिच्या पेक्षा जास्त हट्टी आहे हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. मग जरा वेळाने तीच म्हणाली, बरं चला आता. आणि गाणं म्हणते? हो म्हणते. हा करा सुरू गाडी आधी. मग तिने तिच्या आवडीचं एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, हे गाणं म्हटलं. तो भान हरवून ते ऐकत होता. 5 वाजले होते. त्यांनी बराच प्रवास उरकला होता आणि अचानक गाडी बंद झाली. शी यार, काय झालं? हिला पण आताच बंद पडायचं होतं. आता कधी पोहोचणार आपण? किती उशीर होईल वो. चालू नका काळजी करू. अशी कशी होईल? मेकॅनिक पण मिळणार नाही, त्याशिवाय होणार नाही सुरू. असं वारंवार होतं. तरी तुम्ही गाडी का बदलत नाही? घ्या की नवीन. किती जुनी झाली आहे ही.
सेकंड हँडच होती ना. रमण शांत झाला. एरवी म्हणायचा, एक वेळ बायको बदलेन पण ही गाडी बदलणार नाही, इतकं त्याचं तिच्यावर प्रेम. पण आता तो गप्प बसला. का हो, काय म्हणते मी? तशी आता या मॉडेलच्या गाड्या मार्केटमध्ये नाहीतच. ही विकून दुसरी घ्या. नाही ग सोनू, ही माझ्या बाबांची गाडी आहे. ते गेल्यानंतर कितीतरी वर्ष पडून होती. मग मी ती शिकलो चालवायला. तेव्हापासून हीच माझ्या प्रगतीची साक्षीदार आहे. यात बाबांच्या आठवणी आहेत. कशी विकू सांग ना. आता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एरवी इतका विनोदी असणारा रमण आईबाबांच्या आठवणीने असाच रडायचा. ती त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली, मला हे माहीत नव्हतं, सॉरी. आणि तुम्ही कधी काय स्वतःहून सांगतही नाही, मग मला कसं कळणार? ती मुद्दाम मोठ्याने म्हणाली. अजून काय काय माझ्यापासून लपवलंय काय माहिती? अजून काय आहे तुमच्या मनात? रमण चकित होऊन म्हणाला, हां म्हणजे मुंबईला सारखे सारखे येत असताना तुम्ही दुसरी फॅक्टरी की दुसरी बायको आहे म्हणून कुणास ठाऊक. आणि तो हसायला लागला. काय ग सोनू, तुला खरंच तसं वाटतं का? हो धन्य बाबा तुम्हा बायकांची, असं म्हणून त्याने तिला हात जोडले आणि तीही हसायला लागली. आता काय करायचं? पण आसपास पण काही दिसत नव्हते. मग त्यांनी लिफ्ट मागितली पण कोणीच लिफ्ट देईना. चायला या लोकांच्या, मला नाही निदान तुला बघून तरी लिफ्ट द्यावी ना. एक सुंदर स्त्री अशी रस्त्यावर उभी आहे. तिला खूप हसू आलं आणि काही वेळानंतर एक गाडी थांबली. त्यात 3-4 पुरुष होते. त्यांचे चेहरे रमणने लगेच ओळखले. ते लिफ्ट देत असतानाही तो नको म्हणून तिथून तिला घेऊन निघून गेला. काय हो, लिफ्ट देत नाही म्हणून शिव्या घालता आणि लिफ्ट दिली तर का घेतली नाही? वेडी आहेस का ग तू? चेहरे बघितले का त्यांचे? 1 नंबरचे दारुडे आणि श्रीलपंट माणस वाटत होती. लिफ्ट देऊन आपल्यासोबत काही केलं असतं, तू कल्पनाही करू शकत नाही. तिला रमणच्या चाणाक्ष नजरेचं खूप कौतुक वाटले. एका नजरेत तो माणसं ओळखायचा. त्यानं तिलाही एकाच नजरेत पसंत केली होती की. आणि इतक्यात पाऊस आला. ते गाडीपासून खूप लांब आले होते. भिजण्यावाचून पर्याय नव्हता. मग सोनालीने ओढणी डोक्यावर घेतली आणि रमण पटकन तिच्या ओढणीत शिरला. त्याच्या केसाचं पाणी तिच्या मानेवरून ड्रेसमध्ये जात होतं. त्यानं तिच्या कमरेला धरलं होतं. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि पुन्हा असा चान्स मिळणार नाही म्हणून त्यानं तिला एक किस केला. तिच्या अंगावर शहारे आले. मग तीही त्याला किस करायला जाणार इतक्यात अचानक एक गाडी येऊन थांबली. दोघांचं लक्ष नव्हतं. हॉर्न वाजला आणि दोघे भानावर आलं. त्यानं पाहिलं तर ती त्याच मुलीची गाडी होती जी मागच्या वेळी रमणसोबत फोटोत होती. तिने रस्त्याच्या कडेला रमणची थांबलेली गाडी ओळखली होती. मग तिने त्यांना लिफ्ट दिली. तीही मुंबईलाच निघाली होती आणि त्याच हॉटेलमध्ये गाडी ड्रायव्हर चालवत होता आणि ती मागे बसली होती. तिने रमणला मागे तिच्यासोबत बसायला सांगितले आणि सोनालीला पुढे. सोनाली आणि रमण दोघांनाही हे ऑड वाटलं. पण आता मुंबईला पोहोचणं गरजेचं होतं. त्याच्या बिझनेसच्या गप्पा चालल्या होत्या. सोनालीचं मात्र मागेच लक्ष होतं. ती सारखी आरशातून रमणकडे पाहायची. शॉर्ट कपडे घालून, छोटेसे मोकळे केस सोडून, लाल भडक ओठाची लाली. ती मुलगी रमणला चिकटण्याचा प्रयत्न करायची हे सोनालीच्या लक्षात यायचं. त्याला मात्र खूप अवघडल्यासारखं होत होतं. सोनालीचा सिंपल लूक पाहून ती रमणला स्वतःकडे आकर्षित करू शकेल असा बहुतेक तिला कॉन्फिडन्स वाटत होता. रमण मात्र सोनालीच्या चेहऱ्याकडे पाहून घाबरला होता. कारण आज त्याचं लाजाळूचं झाड लाजून लाल नव्हतं तर रागाने ज्वालामुखी सारखं लाल भडक झालं होतं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.